काल मित्रांनो, आपण एक व्हिडिओ टाकला होता, हॉटेल भाग्यश्रीचा आरोपी कोण. तुम्ही हा खाली फोटो पाहू शकता. तर त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद भेटला. तर मला एका नवीन आयडी वरून एक मेसेज आला होता की तू तो व्हिडिओ डिलीट कर, नाहीतर असं होईल तसं होईल. त्याने वाईट शब्द देखील वापरले. तर मी त्या दादाशी बोललो, पण त्याने मला नंतर ब्लॉक केलं. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची, हा व्हिडिओ जर त्याच्यापर्यंत पोहोचला तर त्याला मला एकच सांगायचंय, मी फूड ब्लॉगिंग फक्त माझं पॅशन आहे म्हणून करतोय. आणि मी स्वतः पण एक व्यावसायिक आहे आणि आज मी 100 लोकांना रोजगार देतो. आणि हॉटेल भाग्यश्रीवाले देखील आज बऱ्याचशा लोकांना रोजगार देतात. आणि जर त्यांच्यासोबत अशी कुठली घटना घडत असेल तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक मराठी व्यावसायिक त्यांच्या पाठीशी उभाच राहील. तर त्यामुळे मी तो व्हिडिओ तर काही डिलीट करणार नाही.